हे बघा, ही ताडपत्री आपण नवीन घेऊन ह्याच्यासाठी आपण कव्हर शिवलेला आहे. जसं 4 व्हीलरला कव्हर राहते त्याच्या पद्धतीचं हे कव्हर शिवलेलं आहे. हे कव्हर त्याच्यावरती लावायचं आहे. हा मागचा पडदा आपण शिवून घेतलेला आहे, आपण शिवलेला आहे. पण ह्याच्याने नुसतं चालणार नाही, की हे लावून झालं, हे टाकलं ना झालं, नाही होणार. त्याच्याकरता बघा आपल्याकडे अजून एक ताडपत्री आहे. त्यानंतर अजून एक ताडपत्री आहे आपल्याकडे, ही बघा. आणि ही दोरी, ह्या दोरीला किती वर्ष झाले असतील माहित आहे तुम्हाला? ही दोरी कमीत कमी आता बघायला गेलं तर ही 19 आणि 6 25 म्हणजे 5-6 वर्ष झाली या दोरीला. हीच दोरी वापरतोय. याच्या आधी दुसरी पिकअप होती, त्या पिकअपला सुद्धा हीच दोरी वापरलेली आहे आणि आज सुद्धा आपल्याला ह्या पिकअप साठी सुद्धा हीच दोरी वापरायची आहे. जर कमी पडली तर आपण नवीन आणणार आहोत. अजून आपली एक ताडपत्री मध्ये आहे. गोरख जा रे, ती ताडपत्री काढून दे. ती ताडपत्री जी आहे ही कापडाची ताडपत्री होती. ही सगळ्यात पहिला जेव्हा पिकअप घेतली होती त्यावेळची ही पण ताडपत्री आहे. तर ह्या अशा ताडपत्र्या टाकाव्या लागतील, कारण सिंगल ताडपत्री टाकली तर पाणी मध्ये येईल. हे गिरे पकड, कशी आहे बघू. ओके ओके, ही व्यवस्थित आहे, हिला आपण ट्राय करू. घे त्याच्यावरनं, इकडून घे ना, डायरेक्ट पाईपावरून. इकडून अजून वरून घे. हा, इकडून टाकून दे ना मला, मी खेचत जातो. इकडून असं वरून घे ना, जा वरती खेचत जा, जा खेचत ने खेचत ने. ही ताडपत्री आहे, आपल्याला खाली टाकायला लागेल, कारण आपण मधल्या भागात रस्सी मारलेली नव्हती, ती विसरून गेलो. डायरेक्ट ताडपत्री घेतली मारायला. तर पहिला आपल्याला पटापट रस्सी मारून घेऊया. चला, आपल्याला वर जावं लागेल, रस्सी मारून घेऊया पहिला. काळी ताडपत्री आपण वरती ठेवलंय रस्सी बांधून. आता हे जे शिवलेलं आहे कवर, ते शिवलेलं कवर आपण टाकून घेऊ. चला, इकडून गोरख जवळ देऊ आपण. याच्यामध्ये परफेक्ट आपल्याला बसवायचं आहे. शिलाई केलेला भाग हा समोरचा भाग आहे. गे रे, गे इकडून. हा पहिला मागे टाक, हा ये मागे टाक ना. आता हे पहिला इथे मध्ये ठेवून दे ना. मागे जाऊ का मी? हे बघा, आपण जे शिवलेलं आहे ते कापड बहुतेक आपण आता लावत आणलेलं आहे. याचा जो कव्हर आहे तो शिवलेला आहे. बघा किती लावायला सोपं आहे ना. लावलं कव्हर, म्हणून हे आम्ही शिवून आणलेलं आहे. कोपरा कुठे आलाय सांग ना. कोपरा आलाय का तिकडे बरोबर? हा, मग इकडे पण परफेक्ट बसलाय. कोपऱ्यात दोन्ही कोपरे सेम झाले का? हा, हे बघा कसं ताडपत्री लावली. आणि हे जे शिवलेलं आहे, कुठे हे खाली केलं पाहिजे ना. थांब ना,
हे बघा हे शिलाई केलेलं आहे त्याच्यामुळे एकदम आसान झालं. नाहीतर हा भाग असा ठेवायचा परत समोरचा भाग लावायचा, म्हणून शिवून घेतला ना एकदम इझी राहते. हे बघा एकदम व्यवस्थित. कुठलं बरोबर आहे ना, हुकापर्यंत आलं पाहिजे, पण इकडे थोडीशी गडबड वाटते रे मला, शॉर्ट झालेलं वाटते या साईडला शेवटला, तर तिकडे जास्त गेलंय. ठीक आहे थोडं बहुत चालेल, एकदम परफेक्ट बसलेला आहे. हे बघा इकडे या. हे बघा ही शिलाई मारलेली आहे, इकडून समोरून इथपर्यंत आपण घेतलेलं आहे कापड. हे झालं आपलं समोरचं पॅक, म्हणजे इकडे पाणी पडणार तो डायरेक्ट खाली. इकडून आपण हे इथपर्यंत झाकून घेतलेलं आहे, हे हुक आहेत. आणि त्या साईडनं पण सेम झालेलं आहे. आता फक्त आपल्याला याला रस्सी मारून घ्यायची आहे. शिवायला दिल्यामुळे हे जे कापड आहे ते आपण घेतलं प्लास्टिक आणि हे शिवायला दिले होतं, शिवून घेतलं. किती आसान आहे ना, वरती शिवलेलं टाकलं झालं, होऊन गेलं. ते ताडपत्रीला आपल्याला बांधायची गरज नाही लागली, त्याच्यावर हे आपण टाकलेलं आहे. एकदम आसान. 1 वर्ष ह्याच्यात आपला 1 पावसाळा निघाला तरी आपले शिलाईचे पैसे वसूल. आपण काय करतो, ताडपत्री आणतो, इकडे बांध तिकडे बांध, इकडे घडी वाढ तिकडे घडी वाढ, त्याच्याने व्यवस्थित ताडपत्री बांधता नाहीत. त्याच्यामुळे ही शिवून घेतलंय आम्ही आणि आता याला रस्सी मारणार आहोत आपण. चला फायनली आपली ताडपत्री बांधून झालेली आहे आणि रस्सी पण मारून झालेली आहे. बघा काळी रस्सी जी होती ती आपण मागे मारलेली आहे आणि बघा सफेद रस्सी जी त्याच्याने आपण इकडे मारलेली आहे. हे ताडपत्री आपण शिवून आणली होती, तुम्हाला दाखवला. आणि पडदा जो होता तो पडदा आपल्याला नाही बांधता आला, कारण पडदा तसा योग्य पद्धतीने नाहीये. त्याला आपण आता उद्या बनवणार आहोत व्यवस्थित. बाकी बघा आपली ताडपत्री व्यवस्थित बांधून झालेली आहे आता. आणि आता वेळ झालेली आहे ती आजचं कोडं विचारण्याची. आजचं कोडं काय आहे ते विचारूया. आजचं कोडं काय आहे? वाकी टिकी खूप आहे, 3 डोकी 10 पाय. बघा आजचं कोडं आहे वाकी टिकी खूप आहे, 3 डोकी 10 पाय. आणि कालचं कोडं होतं हे कितनाच आहे? काळा आहे पण कावळा नाही, लांब आहे पण साप नाही, आणि पुढं वाहतो पण देव नाही. या कोड्याचं उत्तर आहे केस. तर मंडळी उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा आणि आनंदात राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा.